श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं स्वागत करते. श्रोते हो, साहित्य अकादमीतर्फे विविध 24 भाषांसाठीचे पुरस्कार नुकतेच नवी दिल्लीमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. यात मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार चित्रकार आणि लेखक राजू बाविस्कर यांना प्रदान करण्यात आला. राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी त्यांना गौरवण्यात आलं. याच निमित्तानं राजू बाविस्कर यांच्या कला प्रवासाबाबत स्वतः राजू सरांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या विशेष वार्ता या कार्यक्रमातनं आपण करणार आहोत. राजू बाविस्कर सर, आकाशवाणी पुणे केंद्राच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडम धन्यवाद. सर, सर्वप्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद मॅडम. सर, खानदेशातला अगदी एका छोट्या गावातला एक मुलगा, अत्यंत गरिबीत वाढलेला मुलगा, पुढे जाऊन चित्रकार होतो. आपल्या आयुष्यातल्या वेदना, विद्रोह, झगडा चित्रांच्या आणि रेषांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि या रेषांमधूनही जे मांडता येत नाही त्याला शब्दरूप देतो आणि आज देशातला अत्यंत मानाचा असा साहित्य अकादमी पुरस्कार या मुलाला मिळतो. अत्यंत विलक्षण असा हा आपला जीवन प्रवास आणि कला प्रवास आहे. सर, या प्रवासाबद्दल काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? याबद्दल तर मी असं म्हणेल की हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे, पण हा खरा आनंद पुरस्काराचा मला तरी जितका आहे तितकाच त्या पुस्तकातले पात्र जे आहेत त्या पात्रांचा सन्मान आहे खरं तर. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आधी माझं मूड जे आहे सगळं ते चित्रकलेतलं असल्यामुळं मी आधी चित्रकलेमध्ये तेच काम केलं की ते गावगाड्यातले लोकांचे दुःख असेल, त्यांची वेदना असेल, त्यांचं जगणं असेल, सामान्य लोकांचं, ज्यांना कष्टकरी लोकांचं की ज्यांचे चेहरे लक्षात राहत नाही लोकांच्या, असे ते माझ्या चित्रामध्ये डोकवायचे. आधी तेच पात्र असायचे, तोच परिसर असायचा आणि त्याला एक स्वरूप चित्रकलेमधलं माझं पुढे पुढे यायचं आणि ती कदाचित ती आतली मरगळ होती ती की संपूर्ण त्या चित्रामध्ये येणार आणि त्या चित्रामध्ये मी व्यक्त झालो की थोडा मी आतून मोकळा व्हायचो. आणि आजही तीच प्रक्रिया असते की मला ते सामाजिक थोडंसं काही जाणवलं असतं. आजही काही गावगाड्यामध्ये काही खूप फारसा बदल झाला आहे, आपण म्हणतो फक्त आपल्या दृष्टिकोनातून की खूप बदलला आहे असं, पण तितकं काही मला नाही वाटत की कारण आजही मी आमच्या गावाकडे जातो किंवा अनेक खेडेपाडे बघतो, नातेसंबंधातले म्हणा किंवा इतर पण जे आहेत जे गरिबीमध्ये असतात. म्हणजे असं काही नाही की एका समाज गरिबीमध्ये आहे, अनेक समाज असेच गरिबीचं पोट भरण्याचा प्रयत्न करतायत गरिबीमध्ये. त्यांच्या कष्टाला रात्री भुकेला झोपावं लागतं, असे पण खूप लोक आहेत. तर ते माझ्या चित्राचा विषय तो आधीपासूनच विषय म्हणण्यापेक्षा ते आपोआप यायचं. आपोआप म्हणजे चित्रकलेमध्ये मी ते काम करत गेलो, त्याचे प्रदर्शन झाली आणि त्या अनुषंगाने सगळी जी मंडळी होती अशी मी नियतकालिकमध्ये माझी रेखाटनं यायची. अनेक नियतकालिक आहेत जे महाराष्ट्रातली मराठी साहित्यामधली उत्तम असे नियतकालिक जे आहेत त्याच्यामध्ये माझे रेखाटनं यायचे, चित्र यायचे आणि त्या अनुषंगाने मग आमची सगळी जशी माझी ओळख साहित्याची जवळ माझी साधली गेली खरं तर. आणि मीच त्यांच्या जवळ गेलो आणि खरं तर आपणच जायला पाहिजे, आपल्याला भूक असते ती आपण तिथं जायला पाहिजे. आणि मग या अनुषंगाने सगळीच जी साहित्यिक मोठमोठी मंडळी महाराष्ट्रातली तर ती मित्र झाली, मित्र आहेत आजही आणि त्यांच्याकडनं मग थोडं चांगलं वाचनाची प्रक्रिया आज सुरू झाली. आणि चांगलं वाचन म्हणजेच काय की चांगलं पुस्तक हातात लवकर येणे, तर ते चांगली पुस्तकं माझ्या लवकर हातात आली आणि चांगल्याचं वाचन झालं. ते कमी का असे ना पण चांगलं पुस्तक वाचले गेले. त्याच्याने एक झालं की मग मी काही कविता लिहिल्यात. आधी कविता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे लेखनामधली. कविता अत्यंत आवडणारी म्हणजे खूप मनापासून आवडणारी म्हणजे कविता. कादंबऱ्याही आवडतात पण कवितेवरती जास्त प्रेम आहे माझं. तर या सगळ्या याच्यामध्ये ती अशी प्रक्रिया इतक्या 1-2 वर्षाची नाही तर ती तब्बल 25-1 वर्षाची ती प्रक्रिया आहे आणि हळूहळू मग ते इथपर्यंत येऊन ठेपलं की माझं एक शेगावला प्रदर्शन होतं चित्रांचं आणि त्यातच प्रफुल्ल शिलेदार हे तिथे नुकतेच महाराष्ट्रातली सगळी मोठी साहित्यिक मंडळी आलेली होती. त्या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये माझं चित्रांचं प्रदर्शन होतं आणि नुकतंच युगवाणीचं जे नियतकालिक आहे विदर्भ साहित्य संघाचं त्यांचे जे संपादक प्रफुल्ल शिलेदार हे नुकतेच त्या वर्षी संपादक झाले होते. 18ची गोष्ट वाटते ती. तर त्याच्यात त्यांनी माझे चित्र जहांगीरला पण बघितलेले होते. तेव्हा ते मला बोललेले पण होते की राजू मला तुला जरा भेटून जरा बोलायचं आहे. मग मला काही कळायचं नाही. मला वाटलं की ठीक आहे भेटू आपण बोलूया.
मग जेव्हा शेगावला आम्ही भेटलो आणि त्यांनी चित्र पुन्हा बघितले आणि ते चित्र बघितल्यानंतर मग त्यांनी मला थोडं आतलं विचारलं की राजू, तुझ्या चित्रांमध्ये जे तू मांडतो किंवा ते येतं तुझ्या आतमधलं, तू सगळं जगलेलं भोगलेलं दिसतंय मला ते. मग मी त्यांच्या अनेक गोष्टी आमच्या अशा खुलत गेल्या. त्यांनी मला मोकळं केलं बोलताना. मी अनेक प्रसंग त्यांना सांगितले, गावगाड्यातले माझं जगणं काय होतं, माझे आई वडील काय होते किंवा आमचं त्या समाजाची ठेवण काय आहे, त्या समाजाचं शैक्षणिक दर्जा किती खालावलेला आहे, शिक्षण नसल्यामुळे काय त्या गोष्टींमध्ये पिढ्याने पिढ्या आम्ही काम करतोय सगळं असं. आणि मी पण ते केलेलं आहे सगळं. जे काम आमच्या मांग समाजामध्ये करतात ते मी पण केलेलं आहे त्या काळातलं. तर त्यांनी ते एकदम आवाज झाले आणि मग म्हटले की राजू, एक काम कर, तू हे लिही, तू कसंही लिहिलं ना तू लिहून काढ. जसं बोलतोय गोष्टीसारखं तू गोष्ट सांगतो ना त्या गोष्टीप्रमाणे तू लिहून काढ आणि तू चांगलं लिहिशील, मला आत्मविश्वास आहे. आणि मग मी ते सुरुवातीला लिहून त्यांना पाठवलं. तरी मी आतून थोडा लिहायचं की नाही लिहायचं असा प्रश्न मला समजत नव्हता. पण तरी मी ते लिहून त्यांना पाठवलं आणि पाठवल्यानंतर जेव्हा ते पहिल्या अंकात आलं युगवाणीच्या, तर तेव्हा प्रचंड चांगल्या साहित्यिक महाराष्ट्रातली मंडळी त्यांचे फोन आले, काय त्यांनी मीडियामध्ये त्यांनी स्वतः ते शेअर केलं. तर मग तिथून ते एक प्रेरणा मिळाली की अरे हे आपण काहीतरी लिहितोय, हे बऱ्यापैकी आहे आणि लोकांना हे आवडतंय आणि किंवा मी पण त्याच्यातून मोकळा होतोय ते लिहून. माझ्या आतमधल्या ज्या गोष्टी पडलेल्या होत्या सगळ्या अशा की माझे वेदना होत्या, दुःख होते, वंचितांचं जे जगणं आहे ते जगणं जे माझ्या आतमध्ये पडले होतं ते मी मांडताना कुठे कुठे मी थांबायचो लिहिताना पण. तर ते मांडलं गेलं आणि नंतर मग आमचे जे माझगावकर आहेत सुधीर रसाळ सरांनी त्यांना सांगितलं की माझगावकर जरा हे छान आहे या अंकामध्ये. आणि ते सगळं असं त्यांनी बघून मला एक दिवशी फोनच केला आणि माझगावकर सरांनी सांगितलं की राजू, किती लिहून झालाय तुझं आता आहे. मी त्यांना म्हटलं की सर काही 25 भाग झाले असतील असं काहीतरी लिहितोय मी आणि लिहून झाले 25. तुला किती लिहायचं असेल तू लिही. कोणाचा फोन आला की सांग की राजहंसने हे पुस्तक त्यांनी घेतलेलं आहे. आणि अशी त्याची ती प्रक्रिया त्या पुस्तकाची ती टप्प्याटप्प्याने झाली करतात. अशा पद्धतीने ते पुस्तक बाहेर आलं. सर, चित्रकला आणि साहित्य अशा दोन्ही कला प्रांतात तुम्ही मुसाफिरी केली असं म्हणता येईल. तुम्हाला सगळ्यात दोन्हीपैकी कुठलं माध्यम जास्त जवळचं वाटतं किंवा व्यक्त करण्यासाठी कुठलं माध्यम जास्त सोपं आहे असं वाटतं? मॅडम, कसं असतं की आपण जर विचार केला ना कलेचा, प्रत्येक कलेचा, तर कलेतली सगळीच माध्यमं सोपी नाहीत. ते नाटक असू द्या, तुमचं संगीत असू द्या, चित्र असेल, लिखाण असेल, म्हणजे साहित्य असेल, हे अनेक जे कलेतले माध्यम आहेत इतके काही सोपी नाहीत ते. तर त्याच्यामुळे मी असं काही म्हणतच नाही की हे कमी किंवा ते जास्त. पण मी निश्चित असं म्हणेल की माझं मूड जे आहे ना ते चित्रकलेमधलं आहे. तर मी त्याच्या जवळ अगोदर जातो कारण की मला तिथं व्यक्त व्हायला थोडा कालावधी कमी लागतो त्या चित्रकलेमध्ये. त्याचं कारण पण आहे कारण की ते माझं मूड असल्यामुळे आधीपासून मी त्याच्यातच रमलेलो आहे किंवा ते माझ्या आतमध्ये आहे. माझा तो एक पार्ट आहे, असा एक शरीरातला भाग आहे आणि ते जास्त जवळ आहे. आणि लिखाणाचं त्या माध्यमाचं कसं होतं मग आतमध्ये माझ्यामध्ये ते रुजलेलं असतं, पेरलेलं असतं. मग ते हळूहळू त्याचं काहीतरी थोडंसं लहानाचं मोठं झाड होतं. काळानंतर मग ते काही काळानंतर त्याला फळं लागतात आणि फळं काही काळाने ते पिकतात आणि मग तेव्हा तेच लिखाणासारखं ते बाहेर येतं. म्हणजे मला तो कालावधी त्याला द्यावा लागतो खरं तर लिखाणाला. आणि मी असंही म्हणेल की प्रत्येक कलावंताने कोणतीही निर्मितीसाठी कालावधी तर त्याला द्यायला पाहिजे खरं तर. योग्य निर्मितीसाठी. योग्य निर्मिती जर करायची असेल किंवा कोणतीही निर्मिती आपली असेल तर तिला कालावधी नीटपणे द्यायला पाहिजे. कारण की आम्ही जेव्हा 100 चित्र काढतो तर तेव्हा त्याच्यातली 10 चित्र असतात आणि 90 चित्र नसतात. कारण की आम्हाला कळतं की याच्यातले 10 चित्र आहेत खरं तर. तसंच लिखाणातलं पण आहे की कवितेमध्ये 50 कविता लिहितात. त्याच्यातले 5च कविता चांगल्या असतात. म्हणजे ज्या कविता आहेत त्या. त्याच्यामुळे चित्रकला माझं जवळचं माध्यम आहे. सर, एवढा मोठा आता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर भविष्यातले काय तुमचे संकल्प आहेत किंवा काय करायची इच्छा आहे आता या पुढच्या काळात? काय करायची इच्छा म्हणजे की आपण खूप लवकर निर्णय घेतो काही वेळेस की अरे मला हे पुरस्कार मिळालेला आहे मग आता मला अजून याच्यात काहीतरी लिहितं झालं पाहिजे आपण किंवा पटकन लिहिलं पाहिजे. तसा माझं स्वभाव नाही किंवा तसं करू पण नाही मुळात की आताच पुस्तक आलं आणि मग आपण लिहितं झालं पाहिजे किंवा ते आपल्या मनाला बळजबरी केली पाहिजे. हे चुकीचं वाटतं मला माझ्या विचाराने. इतरांना ते जमत असावं, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण मला वाटतं की निर्मितीसाठी थांबलं पाहिजे आणि ज्या आपण क्षेत्रामध्ये काम करायला लागलो किंवा ज्या कलेच्या क्षेत्रामध्ये आपण आलो ते तिथं आपण काम करतोच ना. पण त्याला कालावधी पण तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही आता हे पुस्तक आलं आणि मी लिहिणार नाही असं काही होणार नाही, लिहिलंच. पण ते आत्ताच काही होईल असं नाही.
त्याला ते प्रक्रियेचा भाग येतो नैसर्गिक. हो, हो. आणि ती नैसर्गिक प्रक्रियेसाठी तुम्हाला तितकाच कालावधी देऊन योग्य यायला पाहिजे ते. म्हणजे योग्य आलं तर लोकांना ते आपल्याला पण समाधान वाटेल की अरे आपण काहीतरी योग्य बाहेर आणलं आपल्या आतून आणि लोकांना पण ते आवडलं. ते मनामध्ये सुचणं आणि ते कागदावरती उतरणं ही जी प्रक्रिया आहे ती हा हा पूर्णपणे हा. होऊन मग जेव्हा साहित्य येतं तेव्हा ते खरं आतलं साहित्य आणि असतं. मी तुम्हाला म्हणतो ना की माझा एक मित्र आहे दासो वैद्य. हो, त्याची कविता मला प्रचंड आवडते. हो. ती चित्रकारावरती कविता आहे. हां. ती इतकी छान कविता आहे की चित्रकार काय आहे, चित्रकार काय करतो, की बाबा कॅनव्हासवरती तो सगळा रमतो आणि तो सगळा कॅनव्हास करतो आणि कॅनव्हासवरती चित्र काढत 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 त्या चित्रामध्ये आत्महत्या करून घेतो. आणि जी सही असते कोपऱ्याला तर ती सही कदाचित ते त्याच्या चपला असतील का अशी कविता आहे. आणि मी पण त्याच अशा कवितांकडे माझं लक्ष असतं, अनेक कवितांकडं. पण माझी जी संकल्पना आहे किंवा थॉट्स आहेत ते क्लिअर असेच आहेत की आम्ही काय करतो की सगळ्याच्या चित्रकलेला एक वेळा चित्र काढलं की आम्ही त्याला बाजूला ठेवून देतो. मग ते आमचं राहत नाही, ते रसिकांचं होऊन जातं. तसंच पुस्तकाचं पण बाबतीत असलं पाहिजे की ते आता लिहून झालं त्याच्यातून मोकळा झालो. आता ते माझं नाही, ते रसिकांचं आहे. ते रसिकांनी बघावं काय त्याच्यात चांगलं आहे किंवा नाही. पण त्याच्यात आम्ही काही जास्त डोकावत नाही. चित्रासारखं माझं ती प्रक्रिया पुस्तकाची पण मला वाटते की मी लिहून ते त्याच्यातून मुक्त झालो खरं. आणि ते रसिकांनी बघावं. खरंय. पुरस्काराच्या नंतरही मला असं वाटतं तुमची हीच भावना असेल की पुरस्कारासाठी काही आपण कधी लिहिलं नाही, पण आपल्या सगळ्या साहित्य प्रक्रियेला किंवा कला प्रवासाला किंवा आपण म्हणूया जीवन प्रवासाला तुमच्या एक जेव्हा पुरस्काराची मान्यता मिळते, पुरस्काराच्या माध्यमातनं त्याला एक ओळख मिळते, तेव्हा काय भावना असते? पुरस्कार मिळाल्याची भावना प्रत्येक व्यक्तींमध्ये एक स्वतःला तपासतो आपण एखाद्या ठिकाणी. ही प्रक्रिया तर चित्रकलेमध्ये पण मी अनुभवली आधी सुरुवातीला हम्म, हम्म, की आम्ही माझं चित्रण कुठपर्यंत मी काम करतोय हम्म, याची ही तपासणी असते की मी योग्य मार्गाने काम करतोय का. मग कुठेतरी मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही पेंटिंग पाठवतो, चित्र पाठवतो. हम्म, आणि इंडिया लेव्हलचे आम्हाला बरेचसे अवॉर्ड पण आहेत, चांगले दिल्ली मधले किंवा मुंबई मधले, बॉम्बे सोसायटी असेल, अनेक पुरस्कार आहेत. तर त्याच्यात काय प्रक्रिया असते फक्त की आपण स्वतःला तपासतो की अरे आपण योग्य ट्रॅकला आहोत की नाही, योग्य मार्गाला आपण काही आपलं काम करतोय का नाही. तसं लिखाणाचं पण आहे करतात. पण मी एकच म्हणेल की पुरस्कार तो मिळालाच पाहिजे किंवा मिळावा अशा आशेने कधी मी तरी काम करत नाही. हम्म, मग चित्रकलेमध्ये कधी केलं नाही हम्म, आणि लिखाणातही कधी केलं नाही मी त्या संदर्भात की मला काहीतरी मिळावं. हम्म. कारण की तुम्ही जोपर्यंत निस्वार्थीपणे कलेमध्ये काम करत नाही तोपर्यंत चांगली कलाकृती कधीच उभी राहत नाही. खरं, खरं. तुम्ही निस्वार्थीपणे जेवढं काम करणार तेवढी चांगली ती आतमधली कलाकृती बाहेर येईल. बरोबर. आणि तुम्ही जर काहीतरी मिळावं म्हणून काम करत असाल तर मग ती कलाकृती तिथे थांबते. हम्म, ती नम्रपणे तुमच्याकडनं येत नाही. ती तुम्ही नम्र नाही मग कलेसाठी नम्र झालं पाहिजे माणसाने. आणि तिचा निस्वार्थीपणा असला पाहिजे कलेमध्ये हम्म, की मला काही मिळेल की नाही मिळेल पण मला हे काम करायचं आहे हम्म. आणि हे मला आवडलेले काम आहे आणि मी हे करेल आणि याच पद्धतीने करेल. असं जेव्हा असेल तेव्हा ती निर्मिती तुम्हाला खूप चांगलं देऊन जाते असं माझं तरी मत आहे. सर, चित्रकला असेल किंवा साहित्य असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये येऊ बघणाऱ्या नव्या पिढीसाठी खरंच हा खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिलात की निस्वार्थपणे तुम्हाला जे वाटतं ते सादर करत राहा. बरोबर आहे. म्हणजे मग ते जर असेल मॅडम की कलेवरती आपण मग मला हे मिळलं पाहिजे, मला ते मिळलं पाहिजे अशा अपेक्षेने जर काम करत असाल तर तुम्ही दुसऱ्याच्या नजरेने काम करतायत. मग तुम्ही स्वतःच्या नजरेने काम करत नाही. आणि मग स्वतःच्या नजरेने जेव्हा काम करत नसेल एखादा कलावंत तर तेव्हा जास्त काही मिळणार नाही असं मला वाटतं. कारण की ते दुसऱ्याच्या नजरेने काम होतं की याने असं केलेलं आहे मग मी असं केलं की मला अवॉर्ड मिळेल. मग याने असं जर केलेलं आहे, असं लिहिलंय तर मी असं लिहिलं तर मग मला ते पुरस्कार मिळेल. बरोबर. असं जर दुसऱ्याच्या नजरेने आपण काहीतरी कलाकृती उभी केली तर मला नाही वाटत की त्याला ती तुमची होते आणि त्याला काही न्याय मिळतो. असं बरोबर. स्वतःच्या नजरेने असलं पाहिजे कलाकृती. राजू बाविस्कर सर, तुम्हाला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार, काळ्या निळ्या रेषा हे तुमचं आत्मकथन आणि तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आणि कला प्रवासाबद्दल आज आपण आकाशवाणीच्या श्रोत्यांना खूप चांगली माहिती दिलीत. अत्यंत विलक्षण असा हा प्रवास आहे तुमचा आणि हे पुस्तक वाचून खरंच खूप जणांना प्रेरणा पुढची मिळू शकते. आपण आज आकाशवाणीच्या विशेष वार्ता या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.